लाडक्या बहिणीची दिवाळी होणार गोड, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज SMS पडायला लाडक्या बहिणींना सुरुवात झालेली आहे. आता मेसेज कशाचे पडत आहेत तर लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे पैसे वाटण्यास दिवाळीच्या कारणास्तव सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होत आहेत, कोणाच्या खात्यावर 4,500 रुपये जमा होत आहेत. तर अशा पद्धतीने प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैशांचा पाऊस अक्षरशः चालू झालेला आहे. चला तर जाणून घेऊया 16 ऑक्टोबर स्पेशल दिवाळी बोनस कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहेत, सोबतच हप्त्याचे पैसे एकूण किती लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे त्याच्याविषयीची संपूर्ण अपडेट. चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर आपण सर्वात अगोदर पाहणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे दिवाळी सणानिमित्त लाडकी बहिणीची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरा व्हावी यासाठी शासनाने 1,700 रुपये बोनस जाहीर केलेला आहे. आणि हा बोनस कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार तर हे पहा, ज्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण महिला लाभ घेत आहेत तशा सर्व लाडक्या बहिणींना दिवाळी सणानिमित्त स्पेशल 1,700 रुपये बोनस जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं हा बोनस कशा पद्धतीने आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासोबत वितरित होणार का त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल माहिती. सर्वात प्रथम बोनस म्हणजे काय आहे तर भावाने बहिणीला दिलेलं गिफ्ट आहे, थोडक्यात आपण असं देखील म्हणू शकतो. कारण की बहिणींच्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे. ज्याप्रमाणे रक्षाबंधनाला 3,000 रुपये तुम्हाला भेटले होते गेल्या वेळेस, त्याचप्रमाणे यावेळेस दिवाळीला 3,000 रुपये तर मिळणार आहेतच, सोबतच एक्स्ट्रा बोनस देखील 1,700 रुपये जो आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि याच्या संदर्भात यांनी याद्या देखील जाहीर केलेल्या आहेत. कोणत्या लाडक्या बहिणींना बोनस मिळणार, कशा पद्धतीने मिळणार, अशा संपूर्ण याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. आणि याच याद्या आपण सर्वात अगोदर यूट्यूबवर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे लगेच तुम्ही ते याद्या देखील जाणून आपण पाहणार आहोतच. कारण की 17 जिल्ह्यामध्ये दिवाळी आजपासूनच साजरा होण्यास सुरुवात झालेली आहे असं देखील आपण म्हणू शकतो. कारण की या निवडक जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते होण्यास सुरुवात झालेली आहे. आता 16 ऑक्टोबरला सकाळपासूनच पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात होणार आहे. आणि हे पैशांचं वितरण एकूण 2 याद्या महत्त्वपूर्ण याद्या आलेल्या आहेत, या याद्यांच्या अंतर्गत केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया या याद्या नेमकं कोणत्या आलेल्या आहेत, सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन मंत्रिमंडळामध्ये काय घोषणा केलेल्या आहेत त्या. तर चला तर मिळूया मेन अपडेटकडे. सर्वात प्रथम लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी अपडेट. आज दिवाळी सणानिमित्त दिवाळी सण जवळ येतो आहे आणि त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि दिवाळी सणानिमित्त बोनस वाटपचे टप्पे जे आहे ते सुरुवात झालेली आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला पैशाचं वितरण जे आहे ते 100% केलं जाणार आहे. कारण की पैसे जे असतील ते सप्टेंबरचा हप्ता असेल किंवा ऑक्टोबरचा हप्ता असेल किंवा ऑगस्टचे पैसे मिळाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. 3,000 रुपये आणि 4,500 रुपये काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवातच झालेली आहे. आणि हे पैसे कशा पद्धतीने जमा होणार तर DBT माध्यमाद्वारे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या आदेशाद्वारेच मोठी खुशखबर होणार आहे. 15वा हप्ता आणि 16वा हप्ता, दोन्ही हप्ते, 15 हप्ता सप्टेंबरचा हप्ता आणि 16वा हप्ता जो असणार आहे तो असणार आहे ऑक्टोबरचा हप्ता. तर हे हप्ते जे आहेत ते तर तुम्हाला मिळणार 3,000 रुपये एक्स्ट्रा मिळणारच आहे तुम्हाला. आणि याच्यानिमित्त सणानिमित्त 1,700 रुपयांचा प्रचंड मोठा बोनस देखील एकूण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येक महिलेनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. कोणाला 3,000 रुपये, कोणाला 4,500 रुपये आणि काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये प्लस 1,700 रुपये म्हणजे जवळपास 4,700 रुपयांचा दिवाळी बोनस वितरणाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि हा दिवाळी बोनस सर्वात अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आता बोनस कशामुळे देत आहेत हा देखील भरपूर महिलांना प्रश्न पडला असेलही, तर त्याचे उत्तर सांगतो. तर हा बोनस फक्त लाडकी बहिणीला सण चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा, उत्साहात त्यांनी सण साजरा करावा यासाठी हा दिवाळी बोनस वितरणाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि त्याचप्रमाणे वाटपाचे नियोजन देखील सुरुवात झालेलं आहे. दिवाळी बोनस वितरित होणार आहे एकूण 3 दिवसामध्ये, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये. तर हे 3 टप्पे दिवाळी बोनससाठी अत्यंत महत्त्वकारक ठरणार आहेत किंवा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत असं देखील आपण म्हणू शकतो. कारण प्रत्येक महिलेनुसार पैशांचं वितरण जे ते केलंच जाणार आहे. स्पेशल गिफ्ट भावाने शब्द पाळलेला आहे. सप्टेंबरचे पैसे आणि ऑक्टोबरचे पैसे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रितरित्या मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती. तर DBTचं बटन जे आहे ते शासनाने आज सकाळीच दाबलेलं आहे 16 ऑक्टोबर रोजी. आणि हे बटन दाबता क्षणी तुमच्या खात्यामध्ये किंवा
पैसे जे ते बँकेमध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात झालेली आहे. अगोदर पैसे बँकेमध्ये जाणार, नंतर बँकेतून तुमच्या बँक अकाउंटला येणार. तर अशा पद्धतीने DBT पैशांचं वितरण जे ते करत असते. चला तर जाणून घेऊया त्याच्याविषयी आपण माहिती थोडक्यात पाहूया. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केलेली आहे आणि यादी कशामुळे जाहीर केली तर सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेच पाहिजेत या कारणास्तव त्यांनी यादी जाहीर केलेली आहे. आणि ही यादी असणार आहे सर्वात प्रथम 12 जिल्हे, त्याच्यानंतर 17 जिल्ह्यांची ही यादी आपण पाहणार आहोत. 2 याद्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, 17 जिल्ह्यांची यादी आणि 12 जिल्ह्यांची यादी, कारण की दोन्ही यादीमध्ये मुख्यमंत्र्यांचा आदेश आपण ठळक जाणून घेणार आहोत आणि कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोबतच अतिरिक्त बोनस कशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये जमा होणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती पुढे पाहणार आहोतच. सर्वात मोठी अपडेट 15वा हप्ता आणि 16वा हप्ता बिना KYCचा देखील येणार आहे. KYC जरी केली नसेल तरी तुम्हाला दिवाळीचा हप्ता 100% वितरित होणारच आहे, कारण की KYC करायला 2 महिने वेळ आहे आणि त्या 2 महिने वेळामध्ये KYC तेवढी तर होऊन जाणार आहेच. आता महत्त्वपूर्ण म्हणजे पैशांचं वितरण तर सुरुवात झालेलं आहेच आणि मुख्य म्हणजे दुसरा टप्पा ऑगस्टचे पैसे, सप्टेंबरचे पैसे आणि ऑक्टोबरचे पैसे 3 महिन्याचे पैसे असे मिळून 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होणार आहेत. तर आता 4,500 रुपये कोणत्या महिन्याने मिळणार तर आज सकाळपासून हे पैशांचं वितरण जे आहे ते होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही अतिशय आनंदाची व अत्यंत आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी ठरणार आहे. कारण की पैसे टप्प्याटप्प्याने तर मिळणार आहेतच, परंतु एकखट्या 4,500 रुपये किंवा एक सोबतच 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर अतिशय आनंदाचा क्षण असणार आहे. आता आजपासून पैसे वितरित होण्यास सुरुवात तर झालेली आहे, कारण की मुख्यमंत्र्यांनी थेटच आदेश दिलेले आहेत. कुठलाही आता उशीर नाही, आता फक्त पैसेच वाटप झाले पाहिजेत असे थेट आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिलेले आहेत आणि याच कारणास्तव आता पैशांचं वितरण आजपासून सुरुवात झालेलं आहे. तर जाणून घेऊया पैसे कशा पद्धतीने वितरित होणार आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे पैसे जे आहेत ते 3 टप्प्यामध्ये एकूण वितरित जे आहे ते केले जाणार आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा हे 3ही टप्पे लाडकी बहिणींसाठी महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहेत, कारण की प्रत्येक टप्प्यानुसार पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. प्रत्येक टप्प्याने पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. चला तर जाणून घेऊया आता पहिल्या टप्प्यामध्ये कुठून पैसे येणार आहेत किंवा कशा पद्धतीने येणार आहेत. तर महिला मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे, आम्ही दिवाळी सणानिमित्त लाडकी बहिणीच्या खात्यावर पैशांचं वितरण जे ते सुरुवात केलेली आहे आणि हे पैसे आम्ही तातडीने जिल्ह्यांच्या यादीनुसार आम्ही पाठवलेले आहेत. पुढे आपण तुम्हाला ती जिल्ह्यांची यादीसुद्धा देणार आहे. ती यादी तुम्ही लक्षपूर्वक पाहायची आहे, कारण की त्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट असणार आहे किंवा चांगली बाब असणार आहे, कारण की प्रत्येक जिल्ह्याच्या यादीनुसारच पैशाचं वितरण जे ते होणार आहे. चला तर जाणून घेऊया. DBTने सूचना दिलेल्या आहेतही आणि सर्व बँकांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत. पैसे वितरित झालेच पाहिजेत. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील त्याच्याविषयीची संदर्भात माहिती आपल्याला दिलेली आहेच आणि महत्त्वपूर्ण म्हणजे यादी असणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे यादी जाहीर केलेल्या आहेत. पात्रता यादी, अपात्रता यादी आणि पेंडिंग यादी या 3ही याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि याच यादीच्यानुसार पैशांचं वितरण केलं जाणार आहे. कुठल्याही प्रकारची दुसरी नवीन यादी आता होणार नाही. फायनल यादी जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामध्येच तुम्हाला पैशाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम जिल्हे असणार आहेत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर बीड, अहिल्यानगर, धाराशिव, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, बुलढाणा. तर या जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पैशांचं वितरण सुरू होणार आहे किंवा काही लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये तर नवीन जिल्ह्यांच्या यादीनुसार पैसेसुद्धा प्राप्त झालेले आहेत किंवा जमाच पैसे झालेले आहेत आणि आज इतरही जिल्ह्यामध्ये राहिलेल्या महिलांमध्ये पैसे जे ते जमा होणार आहे. मग त्यामध्ये बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल किंवा इतर नागपूर साईडचे सर्व जिल्हे असतील आणि मेन म्हणजे परवा दिवशी जे ते वितरण होणार आहे पुणे, ठाणे शहर, सोबतच मुंबई उपनगर, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे ते तातडीने येत्या 1-2 दिवसामध्ये वितरण सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींना 8 बँकांमध्ये पैसे तातडीने पाठवलेले सुद्धा आहेत. ज्या गव्हर्नमेंटच्या बँका आहेत त्या बँकेमध्ये पैशांचं वितरण केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना स्पेशल वर्षपूर्ती सणानिमित्त हे गिफ्ट मिळणार आहेतच. हे गिफ्ट पाहिजे असतील तर तुम्ही खाली कमेंट करायची, सर आम्हाला गिफ्ट हवे आहेतच अशी जर तुम्ही कमेंट केली तर पैठणी साडी मित्रांनो शासनातर्फे तुम्हाला नक्कीच कशा पद्धतीने मिळवायची ते देखील मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. या व्हिडिओला जर
500 लाईक आल्या किंवा तुम्ही 500 ते 1000 लाईकपर्यंत करून टाकायचे आहेत या व्हिडिओला. जेवढ्यात जास्त लाईक येतील तेवढ्या तातडीने आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये साडीसाठी स्पेशल अर्ज कुठे करायचा, सौर ऊर्जेवरच्या पंख्यासाठी अर्ज कुठे करायचा, सिलाई मशीनसाठी अर्ज कुठे करायचा, त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या काळात प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी नक्कीच देणार आहोत आणि त्याचप्रमाणे 100% प्रयत्न तुमच्यासाठी करणार आहोत. पैसे आले नसतील तर हे सर्व कामं तुम्हाला करून घ्यायचे आहेत. आपले बँक खाते कोणत्या बँकेत आहे ते सर्व एकदा चेक करा व्यवस्थित. त्या सर्व बँकेत जाऊन KYC करा. सर्व गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळून जातील. चला तर भेटूया परत पुन्हा अशा एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.